आज आपण वाळवणीच्या पदार्थामध्ये बटाट्याचा कीस बनवलेला आहे। बटाट्याचा कीस बनवताना किंवा बटाट्याचे चिप्स बनवताना येणारा प्रॉब्लेम म्हणजे कीस काळा पडतो किंवा लाल पडतो। आज आपण पाहणार आहोत की बटाट्याचे चिप्स किंवा कीस हा लाल न पडता पांढरा शुभ्र कसा बनवायचा। कृती अगदी सोपी आहे। तुम्ही अशा प्रकारे कीस करून पहा, बिलकुलही लाल किंवा काळा पडणार नाही। अगदी पांढरा शुभ्र आणि लांबसडक कीस कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत आणि तितकाच तो खायला कुरकुरीतही झालेला आहे। चला मग तर फारसा वेळ न घालवता कीस बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर कीस बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहे। बटाटे हे पातळ सालीचे घ्यायचे आहेत। पातळ सालीचे बटाटे हे वेफर्स किंवा कीस करता वापरतात। मार्च एप्रिल महिन्यामध्ये हे बटाटे मार्केटमध्ये सहज अवेलेबल असतात। तर बटाट्यांची आपण साल काढून घ्यायची आहे। सर्वात महत्त्वाचं, बटाट्यांची साल काढून घेतल्याबरोबर ते पाण्यात घालायचे आहे। बटाटे बिलकुलही बाहेर ठेवायचे नाहीये। पाण्यात घातल्यामुळे ते बिलकुलही काळे पडत नाही। तर आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यावर किसणी धरायची आहे आणि बटाटे आपण किसून घ्यायचे आहे। मोठ्या आकाराच्या किसणीने कीस पाडायचा आहे। जो पाडलेला कीस आहे तो डायरेक्ट पाण्यामध्ये पडल्यामुळे त्यामुळे तो काळा पडत नाही किंवा लालही पडत नाही। कीस पाडताना बटाटा आडवा धरायचा आहे, त्यामुळे कीस अगदी छान आणि लांबसडक होतो। आपण एक एक बटाटा हा पाण्यामध्ये किसून घेणार आहोत आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जो किसलेला बटाटा आहे हा त्या दुसऱ्या पाण्यामध्ये घालायचा आहे। तुम्ही पाहू शकता कीस अगदी छान लांबसडक पडलेला आहे। कीस पाडल्यानंतर बटाट्याचे काही तुकडे राहतात, ते तुकडे वाया न घालवता तसेच पाण्यामध्ये ठेवले तर भाजीमध्ये ह्याचा वापर होऊ शकतो। तर एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे। पाडलेला कीस पाण्यामध्ये घालायचा आहे। सर्वात महत्त्वाचं, बटाट्याचा कीस किंवा चिप्स हे जर पाण्यात न ठेवता थोड्या वेळ का होईना बाहेर ठेवले तर ते काळे किंवा लाल पडतात। त्यामुळे इतकी काळजी घ्यायची आहे। तर आपण सर्व 1 किलो बटाट्यांचा कीस हा पाडून घेतलेला आहे, तो पाण्यामध्ये घातलेला आहे आणि कीस आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतो। पांढरा पाणी निघेपर्यंत कीस आपण छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यामुळे तो पांढरा शुभ्र व्हायला मदत होते। तर या ठिकाणी जवळपास मी 4 पाण्याने कीस हा छान धुवून घेतलेला आहे। तुम्ही पाणी पाहू शकता, अगदी स्वच्छ पाणी आहे। आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये तुरटी 2 ते 3 वेळा फिरवून घेऊ आणि ह्या तुरटीच्या पाण्यामध्ये आपण बनवलेला कीस घालायचा आहे। ह्यामुळे काय होणार आहे की कीस पांढरा शुभ्र व्हायला मदत होणार आहे। रात्रभर तुरटीच्या पाण्यातच कीस ठेवायचा आहे, त्यामुळे 2 फायदे होणार आहे। एकतर कीस पांढरा शुभ्र होतो आणि थोडाफार स्टार्च जर राहिला असेल तर तो रात्रभर तळाशी जाऊन बसतो आणि सकाळचं कामही सोपं होतं। कीस झाकून ठेवायचा आहे रात्रभर। तर दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये आपण कीस ठेवलेला आहे, तर पुन्हा एकदा कीस साध्या पाण्याने धुवून घेऊयात। कीस वाफवून घेण्याकरता एका साईडला 4 तांब्या पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 4 चमचे मीठ घालायचं आहे। पाणी इतपत घ्यायचं आहे की सर्व कीस हा पाण्यामध्ये छान बुडला जाईल। 1 किलो चिप्स किंवा 1 किलो कीस करता 4 तांब्या पाणी अगदी बरोबर आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर छोटा तुरटीचा तुकडा घालायचा आहे, त्यामुळे कीस अगदी छान पांढरा शुभ्र होतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कीस आपण पुन्हा साध्या पाण्याने छान धुवून घेतलेला आहे। आता पाण्याला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतरच कीस घालायचा आहे। कीस बिलकुलही जास्त वेळ शिजून नाही द्यायचा। कीस घातल्यानंतर एकदा वर खाली करून घेऊ आणि मीडियम टू हाय फ्लेमवर अर्ध्या मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे। ताट काढायचं आहे। कीस एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि पुन्हा अर्ध्या मिनिटाची वाफ काढायची आहे।
तर ह्या ठिकाणी अर्धा मिनिट झालेला आहे. कीस वर खाली करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण 1 मिनिटाकरता कीस झाकून ठेवलेला आहे आणि अर्ध्या मिनिटाकरता फक्त तो वर खाली करून घेतलेला आहे. वर खाली करून घेतल्यामुळे सर्व कीस सर्व साईडने छान असा वाफवला जातो. आता गॅस बंद करायचा आहे आणि कीस एका चाळणीवर काढून घेऊया. कीस शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 1 मिनिटाकरता आपण कीस झाकून ठेवलेला आहे आणि अर्धा मिनिटाकरता फक्त तो वर खाली करून घ्यायचा आहे. तर चाळणीवर कीस घालायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता बटाटा आपण 50% शिजवून घेतलेला आहे. बटाटा फोल्ड केल्यानंतर तो तुटत नाही, पण नखाने जर तोडायचा प्रयत्न केला तर तो तुटतो. ह्याचाच अर्थ कीस हा 50% शिजलेला आहे आणि आपल्याला तो तितका शिजवून घ्यायचा आहे. जर कीस जास्त शिजला तर बटाट्यांचा गाळ होऊ शकतो. कीस बिलकुलही छान लागणार नाही. कापडावर कीस वाळत घालायचा आहे. हवा असेल तर प्लास्टिकवर घातला तरी चालेल. कीस गरम आहे, त्यामुळे काट्या चमच्याच्या साहाय्याने तो सेपरेट करून घेऊ. कीस वाळत घालताना सेपरेट करून तो वाळत घालायचा आहे. एकाच ठिकाणी ढीग ठेवायचा नाहीये. जितका पातळ पसरवता येईल तितका पातळ लेअर लावायचा आहे. त्यामुळे तो लवकर वाळलाही जातो आणि एकमेकांना चिकटतही नाही. 2 तासाने कीस वर खाली करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कपड्याला चिकटणार नाही. सकाळी 8 वाजता मी कीस वाळत घातलेला आहे. साधारण 1 वाजलेला आहे. तुम्ही पाहू शकता कीस आपला अगदी छान वाळला गेलेला आहे. कीस वाळायला फारसा वेळ लागत नाही. जर कीस कपड्याला चिकटला असेल तर अशा प्रकारे काट्या चमच्याच्या साहाय्याने तो तुम्ही काढू शकता. अगदी पटकन तो निघतो आणि ह्या ठिकाणी अगदी पांढरा शुभ्र पातळ असा कीस आपला तयार आहे. चला मग तर आपण कीस तळून पाहूयात. तर तेल गरम झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी लांब सडक पांढरा शुभ्र कुरकुरीत कीस तयार आहे. कीस तुम्ही असाच खाल्ला तरी चालेल. तर बटाट्याच्या कीसपासून तुम्ही चिवडाही बनवू शकता. त्यावर थोडी मिरची पावडर घातली किंवा चाट मसाला घालू शकता. तळलेले शेंगदाणेही घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसाही कीस सर्व करू शकता. हा कीस असाच खायलाही खूप छान लागतो. कीस एकदा करून ठेवला की अगदी वर्ष 1.5 वर्ष छान टिकतो. 3 ते 4 महिन्याने 5 मिनिटाचं ऊन दिलं तरी चालेल, म्हणजे तो 1 वर्ष काय 2 वर्षही अगदी छान टिकतो. तर अशा प्रकारे आपला कुरकुरीत पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस हा तयार आहे. तुम्हीही अशा प्रकारे कीस करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर.